नमस्कार मित्रांनो, बघा भाऊ आले आता घरी या जेवायला. बघा जेवायला बघा बहिणीला आज बघा ताट फुल वाढून ठेवली, सर नाही वाढले. बघा मग त्याने भाकरी केले ते वाढले जेवायला. भाऊला काय पाहिजे या? मटन. मटन पाहिजे काय? हाय की मटन. मटणाचाच बेत केला या. मग कधी भाकर आणि मटन नुसतं चिकनचा बेत नाही तर देशी कोंबडा कापली त्याच्यामुळे त्यातले हाड काय ती पकड कायच नाही. आपण चव असते खावं लागतं नव चव असते का नाही वीर भाऊ? दिशीची दिशीच किंवा चव राहते त्याला. बॉयलरचं कसं असतंय, शिजून निसतात आंबाट चिटका लावून लागतं या. जाऊन बघा काम करून आली. होय दहा माघारी माघारी. घरचं तर केलं पाहिजे का? रानात काम केल्याशिवाय काय सांगा बरं. आपण शेतकरी बाय काय शेतात काम केलं तर पोटाला मिळतंय. सगळंच बघावं लागतंय. लेकरं बाळ सगळं परपंच कशाला केलाय. तिच्या नशिबाला नवरा तर धड आहे, आमच्याला ती सुद्धा धड नाही. आमचं नवरा रात्री टोकरू फोडून घेऊन आलं कुठून. आम्ही कसं करायचं? आम्ही तसंच हे करतो या. काय करायचं? मलम लावलं की बाबा, मलम लावला, टुकरू पुसलं, काय करतो? केल्याशिवाय भाग नाही. नवरा आहे शेवटी माझा, कसा का असना. माझा हाय म्हणल्यावर मला बघावंच लागणार आहे. भलं मारू दे काय म्हणायचंय ते म्हणू दे, शेवटी पण आपल्यालाच मलमपट्टी करावं लागते ना. अरे ना पहिल्यांदा आलेलं बघा आपल्याकडे भाऊचं सासरं आहे बघा. ते सगळ्यांना माहित आहे भाऊचं सासरा आहे तर ते येत जावा असंच. सगळ्यांनीच माहिती आहे कोण आहे. हा सगळ्यालाच माहिती आहे कोण आहे. आपल्याकडे पहिल्यांदा ह्यांना बघून पप्पाच ध्यान झालं मला आज. आपल्याला पण वाढल्याप्रमाणे जायचं मग त्यांचं काय नाही त्या जागे म्हणजे पप्पा जागेला असं. कारण की पप्पाचं वय ह्यांचं वय एकसारखंच आहे ग. पूनम ताईचं वडील काय ना आपलं वडील काय एकच आहेत की. भाकर दी सगळ्यांना. पाहुणं ती भावासारखंच आहे, शांत नाही बाबा. भावासारखंच आहे पाहुणं, पण शांत नाही. गप बसवाय गैरविश्वास आहे, गप बसून गैरविश्वास आहे ती पाहुणं. अजून तर ती कुणाचंच नाही. मग तसलंच आहे बघा ती. ही धाकटा धीर आहे दादा, ही धाकटा धीर आहे. सकाळी आणलं कापून आणा म्हणलं की आणलं कापून शिना, खांडून पण दिलं, बाजार पण आणून दिला आज. बरं का भाऊ, बाजार ही आणून दिला आज. आज काम मिळून मिसळून राहत नाही ती. कोण ना कोण मिठाचा खडा येऊन टाकून जातंय. मला मस्त वाटतंय. आपण काय करता असते ती काय म्हणते, या कानानं ऐकायचं, या कानानं सोडून दे. आपल्या मनानं करायचं चांगलं. करत नाही ती, ऐकत नाही ती, काय करायचं? बारकी ती म्हणून आपणच परत अजून ग बसावं लागतं या. भाऊच्या पुढे ठेव, भाऊ घेतोय. कांदा चिरून आण. पाणी दे दादू, पाणी दे, पाणी दे मामाला. तुमच्या जवळ घेऊन बसलाय. मग बघायच नाही. हा लिंबू तोडून आणली नाही ती. कळशी घे बाळा, कळशी घे की. कळशी नदी आताच भरून आणली हॉलाची. काय देऊ? मटण देऊ का तुला? तिकडं तेव्हा ते एकट्याचं चालाय कांदा दे म्हणतोय. कसं एकटं त्याला कोण चारायला हाय का कोण? काय देऊ? खा. कांदा पाहिजे राय. म्हातारी झाली वे. उरक उरक उरक. माणसा जेवण झाल्यावर कांदा चिरते काय? दोन हातायचे, दोनच हात आहेत की. झालंय झालं. झाली आपली जेवण. कशी का असं ना ते आलं बरं वाटलं. येत जा बाबा, असंच बरं वाटतं आलं म्हणजे. माझं काळीच मोठं लाटू तर येत जा. काय नसते सगळं पाणी पडता पडता वाचलं. काय करायचं? खिलारवाडीची वाटच असली आहे तर काय करायचं? पुढच्या वर्षी झाला. होय होय पुढच्या वर्षी लवकर सांगितलं पुढल्या वर्षी
मन यायचं. पुढल्या वर्षी पुढच्या वर्षी नको रे बाबा तसं काय म्हणू नको रे बाबा. आता लय काम आहे घरी. कशाची काम आहे ती मला पण मस्त काम आहे ती माझी एवढी तर काम नाही ती. प्रत्येकाला येते. त्या गुरं असल्यावर माणसासाठी वेळ काढायचा. नाही गुरं असल्यावर हालून चालत नाही. गुरांचं मला चांगलं माहित आहे. शेरडन गुरं काय उमजू देत नाही ती. मी पण म्हणते रे आता 2 शेरड भाऊ घ्यावं होती घ्यावंच म्हणती 1-2 शेरड अजून एक हाय ये जा. काय इकतय नवर कशाला इकतय र. पाणी देऊ वय ए दादू तिला पाणी दे रे. ए ओंकार ताईला पाणी दे रे माझ्या. काय नाही लेकरला कोण माझ्या चारणा करणा हातानच करताय काला खाताय. अग कसा ग रोज तर असतं एखादीच तर लेकरावर ध्यान ठेवत जागे. हा खाते तिची त्याला येतंय खायला. काय येतंय खायला. पाणी पी पाणी पी